निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन शुभम भवतु। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, सूर्यास्तानंतर खूप काळानंतर मी तुम्हाला असा पाहतो आहे। खूप काळ लोटला गोरक्ष, आणि माझ्यापेक्षा अधिक तू कोणाला जाणू शकतो? परंतु गुरुवर, तुमच्याशी बोलताना मध्येच मला असं वाटतं की मी दुसऱ्या कुणा व्यक्तीशी बोलतो आहे। असे का? गुरुवर, मी जन्मल्यापासून तुम्हाला भगव्या वस्त्रातच पाहिलेलं आहे। ही राजवस्त्र, ही आभूषण तुम्हाला शोभत नाहीत गुरुवर। कानिफाही असंच म्हणाला होता। गुरुवर, तुमची ती भगवी वस्त्र, त्रिशूळ, चिमटा, भिक्षापात्र हे सगळं काढून ठेवा, कारण आपल्याला इथून निघायचे आहे, आणि तेही भगव्या वस्त्रात। या स्त्री राज्यात जे घडलं ते घडलं। बाहेर तुमचे हे रूप कुणाला दिसता कामा नये। गोरक्ष, माझी भगवी वस्त्र, आभूषण होती तशीच आहेत, परंतु आता ती मैनावतीकडे आहेत, आणि तिने ती सगळी बंद पेटीत ठेवली आहेत। गुरुवर, त्यांना ठाऊक नाही, ही भगवी वस्त्र, ही आभूषण आग आहेत। जर ती अशीच ठेवली तर पेट घेतील ती। खरे आहे गोरक्ष, कुणाचंही घर जळून खाक व्हावे ही आपली इच्छा नाही। गुरुवर, रात्र झाली आहे आणि सगळीकडे शांतता आहे, आणि या निरव शांततेत मला तुमच्याकडून आदेश, अलख निरंजनचा जयघोष ऐकायचा आहे। गोरक्ष, ठीक आहे। आदेश! अलख निरंजन! गुरुवर, हे ऐकून माझे कान तृप्त झाले। गोरक्ष, तुझे अजून काय हट्ट आहेत? आज मी सारे पुरे करतो, सांग। गुरुवर, तुम्ही रात्रभर माझ्याशी बोलत बसा, मी चरण सेवा करतो माझ्या गुरूंची।
तू राजवाड्यात का नाही येत? गुरुवर, मला त्या श्रीमंतीत झोप येणार नाही. मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे गुरुवर. तुम्हाला आठवतंय गुरुवर, बालपणी कधीच तुम्ही मला तुमचे पाय चेपू दिले नाहीत. गुरुवर, आता काय झाले गोरक्ष? मी तुमचे पाय चेपून देऊ का? त्याची काही आवश्यकता नाही. पण तुम्ही तर खूप कष्ट करत आहात ना. गोरक्ष, तू ह्या बालरूपात माझी सेवा करणं अपेक्षित नाही. त्यापेक्षा तो वेळ साधनेसाठी वापर. या गुरुवर, आज तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. गोरक्ष, अरे काय करू तुझ्या गुरुप्रेमाचे? ठीक आहे. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देवी, शयन कक्ष तयार आहे. आपण विश्रांती करून घ्यावी. राजवाड्यासमोर अग्नी धगधगत असताना मला झोप कशी येईल? देवी, श्रीनाथ त्यांना राजवाड्यात घेऊन येतील. मला वाटते आहे की कानिफनाथ इथे येऊन ठिणगी टाकून गेले आणि गोरक्षनाथ राजवाड्यालाच आग लावतील. देवी, असं का म्हणता आहात? श्रीनाथ असं काही होऊ देणार नाही. मला तर शंकाच येऊ लागली की गोरक्षनाथ त्यांना इथून जाण्यासाठी तयार करतील. की यांचीच इच्छा आहे इथून जाण्याची. देवी, क्षमा असावी, पण आपण मीननाथ यांच्याकडे लक्ष द्यावे. कारण गोरक्षनाथांसोबत बोलताना मी त्यांना पाहिले आहे. हे काय बोलतीयस तू? होय देवी. हे जर माझ्या मुलाला प्रभावित करत असतील तर? नाही, मला मीनला भेटायलाच हवं. गोरक्ष, पुरे. गुरुवर, इथे येताना मी श्री दत्तप्रभूंना भेटून आलो. गिरनारला गेला होतास? होय. त्यांनी मला असं सांगितलं
की तुम्ही इथे येण्यामागे काही विशेष प्रयोजन आहे. मच्छिंद्र, तू स्वतः स्त्री राज्यात जात नाहीयेस, तर तुला सांगितले गेले आहे म्हणून जातो आहेस. परंतु तुझ्यामुळे संपूर्ण स्त्री राज्याचा उद्धार होईल आणि मैनावतीला मोक्षापर्यंत घेऊन जाण्यात तूच सहाय्यभूत होशील. परंतु ते काय आहे ते नाही सांगितलं. मैनावतीला मोक्षाच्या वाटेने घेऊन जायचे आहे. त्यांच्या मोक्षाचा प्रश्न इतका मोठा आहे का की त्यासाठी तुम्ही इथे यावं? मला ठाऊक होतं गोरक्ष, तू असंच म्हणणार. परंतु हे स्त्री राज्य अलिप्त आहे. ते समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून जावे हेही उद्दिष्ट आहे. मग विलंब नको गुरुवर. भानामती, तू एवढी निब्बर कशी ग? तुला काहीच कसं वाटत नाही ग? ह्यो अपमान पीत राहायचा रोजच्या रोज. एक दिवस उजाडल आणि त्यो आपला असल. भानामती, मला ह्याच्यातून निघायचंय बाहेर. काहीतरी कर तू, नाहीतर असं याड लागल मला. धीरधर, असं खचून नाही चालणार. काही ना काहीतरी मार्ग नक्की निघल. देवी, आमच्यासाठी काय आज्ञा आहे? मी एक योजना ठरवली आहे आणि ती तुम्हाला अंमलात आणायची आहे. आपण केवळ आज्ञा द्यावी देवी. गोरक्षनाथांना स्त्री राज्याच्या बाहेर काढणं एवढं सोपं नाही. कारण श्रीनाथांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे त्यांना इथेच थांबवून ठेवायचं? होय. पण हे अवघड काम कोण करणार? भानामती. हे काम भानामतीला द्यायचं? होय. पण आपण तिला कारागृहात ठेवलंय देवी. भानामतीला कारागृहातून बाहेर काढा. राजवाड्याच्या स्नानगृहात घेऊन जा. उंची नवीन वस्त्र परिधान करायला द्या आणि माझ्या समोर आणा. जशी आज्ञा देवी. आम्ही येतो. ये पाय चेप माझं. नुसती काय बसलीस? किती काम करायला लावशील ग? आम्ही आलो तर उठून उभं राहता येत नाही का? ते नाही जमायचं. सुंब जळला तरी पीळ गेला नाही अजून. अगं म्हणून तर भानामती म्हणतात मला. देवींनी तुझ्यासाठी एक प्रस्ताव ठेवलाय. आता कसं कामाचं बोललीस? मोर बोल. देवीच तुझ्याशी बोलतील. त्यांचं काम केलंस तर इथून सुटका होईल आणि पुरस्कारही मिळेल. भानामती, वय मन.
माझ्या पण अटी असतील. हे बघ, ऐक, नाहीतर हा इथंच. हे नाही करत मग निघा. तुझं तू बोलून घे देवींशी. चला रंगे, चल. आलात? रात्रभर राजवाड्याच्या बाहेर होतात तुम्ही. गोरक्षसोबत बोलत होतो. त्यांनी तुमचं ऐकलं नसेलच. नाही ऐकलं. असं कसं? तुमचे शिष्य आहेत ते. शिष्य आहेच मैनावती, परंतु सध्या तरी त्याच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. याचा अर्थ अतिथी धर्माचं पालन ते करणार नाहीत का? त्याला मी जी दीक्षा दिली आहे केवळ त्याचेच पालन तो करतो आहे. मग आता पुढे काय करायचं? त्याचा एकच हट्ट आहे की मी इथून बाहेर पडावं. तुम्ही बाहेर? म्या काय म्हटलं होतं? कमाल आहे बाई तुझी. पण हे झालं कसं? जणू तुला काही ठावच नाही. अगं खरंच माहिती नाही. तसं असेल तर जपून राहा मग. आधी तुला सांगायचं नवं समद, आता नाही सांगत. म्हणजे संशय तुझ्यावर आहे. तू लांबच राहा. उगा भानगड न ग. मी विचारते बायकांना, म्हणजे समजेल. पण तुम्ही कुठे चाललात? सजायला आणि नटायला. चला, तुम्ही सुटलात बरं वाटलं. बघ, नक्की ना? म्हणजे काय? बरं, ते नंतर बोल. आधी हिला तयार करायचं हाय. देवींनी बोलवलं हाय. बरं, चल ग. काहीतरी आहे जे फक्त मलाच माहित नाही. तुमचा तसा विचार नाहीये ना? मैनावती, तुला आणि मीननाथला सोडून मी कसा जाईन? तुम्ही खरं सांगता आहात ना? होय मैनावती. बघू पुढे कसं करायचं. तुम्ही जसे इथे थांबला आहात तसे गोरक्षनाथ नाही थांबणार का? त्याला पाहून असं वाटत नाही की तो अशा गोष्टींना तयार होईल. मी भानामतीला कारागृहाबाहेर काढते आहे. तिचा काय संबंध? तिच्यावर मी जबाबदारी टाकणार आहे त्यांना थांबविण्याची. तिलाही विवाह करण्याची इच्छा आहे ना? तू ह्या सगळ्यांमध्ये पडू नको मैनावती. ही माझीच कल्पना आहे.
गोरक्षनाथ जर इथल्या चालीरीतींप्रमाणे वागणार असतील, राहणार असतील, तर मला काहीच हरकत नाही. परंतु गोरक्ष तुला होकार देईल असं तुला का वाटतं? मी जरी स्त्री राज्यात राहत असले, स्त्रियांमध्ये राहत असले, तरी पुरुषांना चांगलं ओळखते.